सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमच्या हसण्यामुळे जग बदलू द्या, पण जगाच्या बदलामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळू देऊ नका. त्यासाठी बघत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. आणि आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, तर ते आजचे पाहुणे सुद्धा खूप स्पेशल आहेत, खास आहेत, ज्यांचं नाव आहे कवी मला जाऊ द्या ना घरी आणि त्यांची फॅमिली. ऐका ऐका हे योग्य नव्हे. ऐका ऐका हे एक इथे तरी लाज आणू नका रे दोघंही तुम्ही कृपया. तुम्ही कवी मला जाऊ द्या ना घरी, बरोबर? हो मीच तो कवी मला जाऊ द्या ना घरी. बरं मला सांगा, हे नाव का निवडलं तुम्ही? ती एक गंमतच आहे. काय मी जेव्हा कविता सादर करतो ना तेव्हा लोक मला दाद देतात, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी. बर पण म्हणजे मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी ही तुम्हाला दाद वाटते? हो म्हणजे काय, रसिक श्रोत्यांनी दिलेली ही दादच आहे. मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी. बरोबर बरोबर दादच आहे. आणि इतकी दाद दिल्यानंतरही जर ह्यानी अजून एक कविता ऐकवली ना तर तेच रसिक प्रेक्षक ह्याला इतके मार मार मारतात, मग हेच म्हणतात मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी. अच्छा, ती लोकांची दाद आहे, ते प्रेम आहे, ती शाबासकी आहे. हा कधी कधी शाबासकी देण्याची जागा चुकते त्यांची, त्यामुळे थोडस अंग सुस्त, चेहरा सुसतो, पण तरीही लोक म्हणतातच मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी. अच्छा अच्छा अच्छा. वा, मला जरा यांची ओळख करून द्या ना तुमच्या अरे हो, फॅमिली. गडबडीत यांची ओळख राहिलीच. द्यायची. ही माझी सुविद्य पत्नी अच्छा. लांडोर. काय लांडोर नाव आहे यांचं? हो हो का? काय आहे, मला काव्य क्षेत्रातला मोर म्हणतात. कशामुळे? कारण आहे ना, कारण प्रेक्षकांची शाबासकी गालावर देऊन देऊन जेव्हा प्रेक्षक थकतात ना तेव्हा ह्यांच्या कमरेवर शाबासकी द्यायला लागतात. आणि मग जो काय ह्यांचा पिसारा फुलतो त्याच्यामुळे ह्यांना मोर म्हणतात. फारच मजेशीर आहे. ह्यांचं नाव काय? आणि हा माझा मुलगा आहे, याचं नाव यमक. यमक? हे यमक तेवढं जुळलं नाही असं वाटतंय का तुम्हाला? नाही ना जुळलं? नाही. तुम्हाला पण असं वाटतं नाही ना जुळलं? पाहिलत ना, तरी मी तुम्हाला सांगत होते, मी गरोदर असताना 9 महिने हे नुसत्या चारोळ्या लिहित होते, म्हणून ही चारोळी जन्माला आली. म्हणून मी आता कादंबरी लिहिणार आहे, कारण माझा मुलगा तरी मोठा झालाच पाहिजे. बेटा बेटा तुझा हात दाखव. हा फार फार तर तू लघु कथा लिहू शकशील बाळा. अरे देवा देवा देवा. मम्मी पप्पांना गुड्डा दे. अरे काय इज्जत काढताय, सगळ्यांसमोर मारताय मला. अरे तुम्हाला काही वागण्याची काही पद्धत, काही थांबा, रीतभात? थांबा. मी वाचवते तुम्हाला, मी वाचवते. काय करूया, तुम्ही आता इकडे आलाच आहात तर काहीतरी एखादं काव्य तुम्ही सादर करून दाखवा. हो हो हो, फरमाईश आहे ना, सगळ्यांना आवडेल ना ऐकायला? हो वा, 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 वा. नक्कीच नक्कीच, मी शिवी देत नाही. हा? हो, मला माहिती तुम्ही शिवी देत नाही, तुम्ही नुसते बोलताय. नाही नाही, माझ्या कवितेचं नाव आहे मी शिवी देत नाही. माझ्या कवितेचं नाव आहे मी शिवी देत नाही. बरं. तुमच्या आईचा घो तुमचा बाप आहे, नीट ऐका, मी शिवी देत नाहीये. अरे तुमच्या आईच्या गावात तुमचा मामा राहतो, नीट ऐका, मी शिवी देत नाहीये. तुमच्या नानाची टांग वरतीये, नीट ऐका, मी शिवी देत नाहीये. तुमच्या तोंडात पडला शिरा तो बदामाचा आहे, नीट ऐका, मी शिवी देत नाहीये. तुमच्यासारख्या भोळ्या भाबड्या अरे ऐका, अरे ऐका, अरे ऐका, अरे ऐका, अरे ऐका, अरे मिळाली दाद, हाऊस फिटली,
हो, प्रेक्षकांची दाद सदैव महत्वाची असते कवीला. वा वा वा. आता जास्त दाद मागू नका, नाही तर दात पण आत जातील. चला जाऊन बसा. हो, आम्ही काव्यासनावर विराजमान होतो. हा. हो चालता येतंय का? हो चालता येते. बरं, हे आपले जे पाहुणे आहेत ते जसे प्रेक्षकांची फोटोकॉपी आहेत, म्हणजे प्रेक्षकांचं प्रतिनिधित्व करतात, तसंच आज आपल्याकडे काही खास पाहुणे आलेले आहेत जे फोटोकॉपी हा सिनेमा घेऊनच येत आहेत. त्याची टीम आपल्या बरोबर आहे. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सिनेमाचे दिग्दर्शक विजय मौर्य, चेतन चिटणीस आणि पर्ण पेठे. तुझ्या माझ्या फिरतीचे ते पाणे वाजले. तुम्हा तिघांचंही खूप खूप स्वागत आहे या मंचावरती. तुम्ही आमच्याबरोबर संपूर्ण एपिसोड असणार आहात. आम्हाला तुमच्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत. या सिनेमाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्येच उत्सुकता आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा उत्सुकता आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी तुम्हाला आसन सोडण्याची विनंती करते आणि आपण लवकरच गप्पा मारूया. थँक्यू. तुझ्या माझ्या फिरतीचे ते पाणे वाजले. एक पालक आहे जो एका शाळेमध्ये प्रचंड चिडून गेलेला आहे. आपण बघूया तो नक्की तिकडे जाऊन काय करतोय ते. याची कायम लग्नाची सुपारी असते. निदान कोट सूट बघून तरी काय वाजवायचं तेवढं तरी कळलं काय. तर मंडळी नो, मी सेंट अखिल अभिनव तंत्र माध्यम या शाळेचा मी प्रिन्सिपल आहे. तर मंडळी नो, म्हणजे कसं आहे की या पृथ्वी तलावरती कुठला ना कुठला माणूस काही ना काहीतरी कामासाठी हे जन्म घेत असतो. आता थोडक्यात म्हणजे आरोही म्हात्रे इनी खल्लीदार गाण्यासाठी जन्म घेतलेला आहे. म्हणून आम्ही तिला ठेवतोय खल्लीवाली बाय. नाही, या आमिर हाडकर रिहर्सलला येतो म्हणून सांगून टांग देण्यासाठी त्याचा जन्म झालेला. तर सांगायचा मुद्दा काय, तसा या आम्ही पृथ्वी तलावर मी स्वतः प्रिन्सिपल म्हणून जन्माला आलेलो आहे. तर तुम्हाला सांगतो म्हणजे कसं आहे, माझी शाळा आहे ना ग्रेट आहे. माझे शिक्षक ग्रेट आहेत, माझे विद्यार्थी ग्रेट आहे, माझे ड्रायव्हर क्लीनर सगळे ग्रेट आहेत. माझ्या शाळेला 2 गेट आहेत. म्हणजे 1 नंबर गेट आणि 2 नंबर गेट. अरे वसरे सगळे गेट संपले, आता तरी ये. प्रिन्सिपल सर. असू दे. प्रिन्सिपल सर. हे बा, म्हणजे कसं आहे, यो पण मला प्रिन्सिपल बोलतो. प्रिन्सिपल सर इकडे या. हे काय झालं? इकडे या. हा काय? अरे आवरे बेंबीच्या देठापासून ओरडे, काय झालं तुला? सरळ बोलायचा. माझा मूड ठीक नाहीये, डोकं फिरलाय माझा. ओके. तुम्ही एका पालकाशी बोलता, लक्षात ठेवा. नो प्रॉब्लेम. एक्सक्यूज मी, हु आर यू? हे एवढं वाक्य पाठ केलं म्हणून तुम्ही शाणे होत नाही, लक्षात ठेवा. कळलं काय? माझी मुलगी पूजा विचारे गेले 3 दिवस घरी आलेली नाहीये. कुठे आहे ती? मी आईला विचारलं, तिची आई म्हणते की ती शाळेमध्ये काहीतरी उपक्रम चालू आहे. काय उपक्रम चालू आहे? अच्छा, पूजा विचारे तुमची पोरगी आहे? हो. हा, म्हणजे साधारण अजून 2 दिवस ती घरी नाही येणार. अजून 2 दिवस? गेले 3 दिवस मी तिचा चेहरा पाहू शकलो नाहीये. अजून नक्की कोणता उपक्रम आहे हा? लग्नासाठी आम्ही करवली म्हणून तिला पाठवलेलं आहे. माझ्या मुलीला करवली म्हणून पाठवली? हो, पाठवलंय. पण ती शाळेतून लग्नात गेली कशी? शाळेची बस गेली तर पोरं पण गेली. अरे काय बोलताय तुम्ही? शाळेची बस लग्नात गेली कशी? ते आम्ही भाड्याने बस देतो ना लग्नासाठी, तर ती पण गेली. त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. तरी 2 दिवस ती येणार ना, तुम्ही नका टेन्शन घेऊ. ए, लाज वाटते बोलता ना तुम्हाला? म्हणजे तुम्ही शाळेची बस भाड्याने देता, बरं ते मुलांना तिकडे पाठवून राबवता आणि अख्ख्या वर्गातल्या मुलीला करवले म्हणून पाठवता? नाही नाही, अख्ख्या वर्गातल्या पोरांना, अख्ख्या वर्गातल्या पोरांना, फक्त तुमच्या पोरीला करवली म्हणून पाठवले. तो काय बोलताय? दुसरीतली पोरगी जाम गोंडच देते म्हणून ते बोलले ही पोरगी चालेल, आम्ही बोल घेऊन जा, कोण नाही टेन्शन, काही प्रॉब्लेम नाही. ते माझी एकटीच पोरगी तिकडे गेलेली आहे, काय करू मी आता? कशाला टेन्शन घेता? 5 दिवसाचा मोठा आयर भेटेल तुम्हाला. अरे भिकाऱ्या, आमच्या आहेरावर आहोत का? हे बघ हे बघ हे बघ, आमच्याकडे भरपूर पैसे आहेत, भरपूर फिया भरतो तुझ्या शाळेसाठी, आणि तू मुलांकडून असे फालतू बिझनेस करून घेतोस. हा, म्हणजे बिझनेस करतो म्हणजे शाळेसाठी हो. तुम्हाला सांगतो म्हणजे कसं आहे, मुलांना अनुभव मिळतो आणि पोरांना पैसे मिळतात. नाही, आम्हाला अनुदान नाही ना, म्हणून काहीतरी करायला लागतं.
लाज वाटत नाही असं बोलायला? लाज वाटत नाही? हे काय धंदे करताय तुम्ही? बस पाठवता, बस पाठवून द्या. मुलांना कशा पाठवताय तुम्ही? नाही नाही माव असं काय करता म्हणजे नुसती शाळेची बस पाठवून फायदा नाही ज्याला म्हणजे? अरे त्याच्यात आम्ही फॅसिलिटी पण देतो म्हणून आमच्या शाळेला डिमांड म्हणजे मला कळलं आहे नाही. म्हणजे आमची सगळी पोरं आहे ना गणवेशामध्ये अशी उभे राहतात वराड आलं रे आलं की एक साथ स्वागत करेंगे स्वागत कर वराडी जम खुश होता जाम खुश राहतात मग ते काय होतं वराडी आहेत ना वराडी आले रे आले किती पोरं जेवण वाढतात मग कोणतरी पत्रवली उचलतं मग कोण अक्षता वाटतात कोण गुलाब वाटतात मग कधी कधी पाकिटं जमा करायला पण या पोरांची कामं लागतात मग जाम मजा करतात पोरं अरे शिकवायचं सोडून कसले धंदे करताय हे तुम्ही सगळे? हो आम्ही शिकवतो त्यांना काय शिकवता? म्हणजे सगळा अनुभव शिकवतो प्रॅक्टिकल शिकवतो काय काय? आता बघा पोरांना आम्ही 200 जिलेबी देतो हा. आणि सांगतो 40 लोकांना वाटायच्या हा. लगेच पोरं काय करतात 200 भागिले 40 म्हणजे प्रत्येकी 5 म्हणजे प्रत्येकाला 5-5 वाटतात म्हणजे त्या लोकांना टेन्शन नाही लग्नवाल्यांना टेन्शन नाही म्हणजे काय झालं थोडाफार त्यांना मेहनत आली शिक्षण आलं गणित पण आलं काय म्हणतेस? असं गणित शिकवतोस? असं गणित शिकवतोस? कुणी केलं तो प्रिन्सिपल? कुणी केला? अरे ते चौकामध्ये ते स्टीलचा रॉड घेऊन नळ चालू करतात ना एरियामध्ये ते काम करायचं तुला लायकीचं नाहीस तू. नाही आता भरती तिकडे पण नाही होतो अरे तू काय शिकवतोय शाळेमध्ये? अरे फुकट गेली. अरे एवढे पैसे भरलेत काय करून घेतोस मुलांकडून तू? नाही नाही आम्ही पोरांना शिकवतो सगळे व्यवस्थित शिकवतो काय शिकवता? तुम्ही मला एक सांगा तुमचं शिक्षण किती झालंय MBA झालोय मी. MBA झाले का हो. म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही तुम्हाला? मी बी तुम्हाला विचारतो माझं हो. माझं किलर आहे तुमचं काय प्रॉब्लेम बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मी मास्टर आहे कळलं? मी मॅनेजमेंट थोडक्यात आहे का नाही हा. तर तुम्ही आता मला सांगा साधारण 5 फुटाचा माणूस असेल हा. आणि 60 किलो वजनाचा माणूस असेल हा. त्याला जाळायला किती लाकडं लागतात हो? आता हे मला कसं माहिती असणार? हे तुमच्या पोराला माहिती आहे कसं काय? त्याला आम्ही मैत्याला पण पाठवतो ना तिकडे पण कॉन्ट्रॅक्ट घेतो आम्ही माझे मुलं तिकडे जातात. हा, अहो, तुम्ही एकदा येऊन बघा 10वीतली पोरं काय खांदे देतात माहिती तुम्ही मला सांगा आयुष्यामध्ये तुम्ही कुणाला कधी खांदे दिलेत का ए, मी कशा खांदा देऊ? मी नाही खांदा दिला. भविष्यामध्ये तुम्ही गेलात ना तर पोराला अडचण येणारच नाही सगळी माहिती आम्ही दिलेली आहे म्हणजे आम्ही टॉप टू टॉप सगळे शिक्षण देतो म्हणजे तुम्हाला सांगतो बारशापासून लग्नापर्यंत लग्नापासून मैतापर्यंत सगळं शिक्षण आमच्याकडे होतं अरे नीच माणसा. अरे मी कशासाठी शाळेत पाठवलं तुला? तुला गाडा असं वाटतं मी जिवंत असताना तू असे मैताचे शिक्षण देतोस तू? हा, मग आता- नाही 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 मी तुला सोडणार नाही. उद्यापासून माझी मुलं शाळेत येणार नाही म्हणजे नाही उद्यापासून शाळेत येणार नाही नाही येणार उद्यापासून. आता घरी तर येऊ द्या माझी मुलगी कुठे आहे? सांग ना कुठे आहे? हा, माझी तुमचा मुलगी? पोरगा आहे ना परेलच्या गणपतीमध्ये माणसं अडवते गर्दी अडवतो तिकडे? तिकडे येतो आणि तुमची पोरगी गड इंग्लज मध्ये तिकडं पाटील आहेत ना त्यांच्याकडे करवली म्हणून गेले जाम चांगले लोक जाम पैसे तुम्हाला देणार होते अरे निक माणसा झालं, काय झालं? आणि मग टाकू तुला काय मी ते पूजा आलो बाळा मी. नाही नाही आणि पूजा. काय ते लवकर पोरीला घेऊन या आणि लवकर काय ते फायनल बघा म्हणजे मला पुढचं प्लॅनिंग करता येईल काय मंडळी बरोबर का नाही वा 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 अंशुमॅन म्हणजे शो ऑफ वन मॅन. हो काय वन मॅन म्हणजे अरुणनी काहीच केलं नाही वन मॅन शो फक्त अंशुमन. मम्मी प्रत्येकाचं पप्पाला जरा दम देच दे तू दम. पप्पा एक मिनिट मी कवी आहे मला वीक करू नका तुम्ही. एक मिनिट यांची हाणामारी पुन्हा सुरू झाली आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया कुठे जाऊ नका पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तुम्ही पाहताय कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. आजच्या आपल्या खास प्रेक्षक परीक्षकांचं सुद्धा आपण स्वागत करूया राकेश यादव आणि त्यांच्याबरोबर त्यांचे 10 सहकारी आलेले आहेत स्वराज्य कोकण संघटना ठाणे इकडून जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि त्याचबरोबर विजय सर आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय एक मिनिट इथे पर्ण आलेली आहे तर पर्ण तुझ्याकडे बघून ना मला खूप काय काय सुचतं. अरे एक मिनिट तुम्हाला थोडं जरी काही सुचलं ना की तुमचं सुचतं एवढं लक्षात ठेवा. तरी पण मी कवी आहे त्यामुळे मी स्वस्त बसू शकत नाही. अरे अरे
गोड गोड गुदगुल्या झाल्या तुला पाहून पर्ण. बायको समोर तारीफ केली ना तर सुजवीन तुमचा कर्ण. तुम्ही जरा याच्याकडे दुर्लक्ष करा. हे असेच पाहुणे येत असतात आणि ते काहीतरी गोंधळ घालत असतात. तर विजय सर, मला असं विचारायचंय की काय आहे फोटोकॉपी म्हणजे नक्की? फोटोकॉपी म्हणजे एक फोटो असतो आणि एक फोटोची कॉपी असते आणि हा कन्फ्यूज होतो की ओरिजिनल फोटो कोण आहे आणि फोटोकॉपी कोण आहे. अच्छा, वा तर वा. आमची टॅगलाईन आहे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुझं माझं सेम असतं. अच्छा. तर तुझं आणि माझं हे दोघींचं रोल पर्णने केलंय, म्हणजे मधू आणि माला असे दोन कॅरेक्टर्स. वाव. मधू आणि माला कुलकर्णी या दोघी जुळ्या बहिणी आहेत. आणि नॉर्मली आपल्याला जुळे म्हणलं की असं असतं की म्हणजे जत्रेत हरवलेले, किंवा एक शहरातला एक गावातला, किंवा एक अगदी दुष्ट एक चांगला, असं काहीच नाही आहे. या दोघी पुण्यात वाढलेल्या आहेत. एक थोडी जास्ती आगाऊ बिनधास्त आहे आणि पुणे म्हटल्यानंतर थोड्याशा त्याच्या क्वालिटीज असल्या. फ्लर्ट करणारी एक आहे मधू जी आहे ती. आणि माला जी आहे ती शहाणी आहे, अभ्यासू आहे, तिला डॉक्टर व्हायचं आहे. अशा दोघी जेव्हा समीर नावाच्या एका मुलाच्या प्रेमात पडतात तेव्हा काय काय गंमत होते, ही फोटोकॉपीची गोष्ट आहे. ओ वाव. कॉमेडीची बुलेट ट्रेन मधले 2 बुलेट्स, स्ट्रॉंग बुलेट्स, म्हणजे एक योगेश आणि विनीत पण आहेत आमच्या सिनेमामध्ये. हा, वाव. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. भारताला भविष्यामध्ये अनेक पदकं जिंकून देण्याची शक्यता असलेले 2 वेटलिफ्टर्स आता आपल्याला इथे भेटायला येत आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. गुरुजी 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 मारू नका, मारू नका, मारू नका, गुरुजी मारू नका, मारू नका. अरे ओ, माकडे सोन काय कर रहे ना रे? 10 रुपये टेबल बसताय. अरे तुम्ही पाहिना बोलल्या तुम्ही पाहिना आयो, मारू नका ना. अरे तुम्हाला हे बॉडी बिल्डरच्या सूट घालायला सांगितले होते ना रे मी. एक तर त्या कंपनीकडून 20 लाख रुपये घेतलेले आहे मी. कुठल्या कंपनीकडून? सप्लिमेंटरी फूडची एक कंपनी आहे, त्यांच्याकडून 20 लाख रुपये घेतलेले आहेत. 20? हा, आणि त्यांना सांगितलं की माझ्या जिमचे जे बॉडी बिल्डर आहेत ना ते आहे ना वेटलिफ्टिंग कॉम्पिटिशन मध्ये आणि काय बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये पहिले येतील बॉ. आता ती कॉम्पिटिशन आहे ना 2 दिवसांवर आहे. राज्य पातळीवरची स्पर्धा आहे रे. आणि माझ्याकडे एक पण बॉडी बिल्डर नाहीये. ते फोटो सेशन करायला, डेमॉन्स्ट्रेशन बघायला इकडे येणार आहेत. सगळं मारू दे, पण किती रुपये घेतलं तुम्ही? किती घेतले? 20 लाख. 20 लाख. आणि आम्हाला 200 रुपयात पकडून आणलं. भावड्या, पैसे वाढून पाहिजे ना? पाहिजे म्हणजे? आम्हाला पण पैसे वाढून पाहिजे. वाढून पाहिजे. नाही, आम्हाला काय माहिती ना, आम्हाला किमान आम्हाला 2.5 तरी पाहिजे. 2.5? हा, 250च्या खाली 1 रुपया घेणार नाही आपण. 250 म्हणजे पाहिजे, म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे बस. अरे बाप रे, 100 रुपये वाढवून पाहिजे का रे तुम्हाला? नाही आता जाऊ, तुम्ही करा, आम्ही आमचं- चालू. अरे नाही 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 नाही, मी अडचणीत आहे, असं करू नका ना रे. हे सूट घाला तुम्ही लवकर लवकर आणि या बरं का, पटकन या तुम्ही. लगेच. लवकरच्या पटकन या. इकडे 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 तुझ्या आईला इकडे. तुम्हाला सांगतो, अस्सल मस्सल नावाचा माझा जिम आहे बुवा. हा, इथे भलते भारी बॉडी बिल्डर होते हो आधी. असे एक एक बॉडी बिल्डर होते मस्त. पण माझ्या जिमच्या बाजूला आहे ना एक पोरींचा डान्स क्लास चालू झाला आणि माझे सगळे बॉडी बिल्डर मग ठेकेदार झाले आणि त्या पोरींसोबत ठेका धरायला लागले. आता काय करावं काही कळत नाही मला. एक तर मी 20 लाख रुपये घेऊन ठेवलेले आहेत आणि त्या सप्लिमेंटरी फूड कंपनीचे लोक या जिमला व्हिजिट द्यायला कधी बी येतील. काय करू? कधी पण येतील नाही आले. अरे बापरे, तुम्ही का आल्या? नाही नाही, अरे बापरे, तुम्ही आल्या का असं विचारायचंय मला. कुठे तुमचे बिल्डर्स कुठे आहेत? येतील ना, ते येतील. हे बघा, हे आमचे बिल्डर आहेत. तुमचे बिल्डर्स आहेत, तुमच्या जिमचे बिल्डर. हा. ओ माय.
रे लवकर. अरे काढ ना, म्हणजे मापाचं नाही झालंय. अरे त्या मॅडम आलेले आहेत. काढ ना तुम्ही बॉय ना डांगर पडलं काढणार रे. नमस्कार नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. आता हे असं काय केलंय तू? बिल्डर वाटो दोन्ही काकेत 2 सफरचंद ठेवले. एक मिनिट जरा बाजूला होता एक मिनिट. हे कोण आहेत? हे आमचे दुसरे बिल्डर आहेत. हे बिल्डर आहेत? हा. हे असे हा. पोट पुढे आलेले. हा हे काय आहे हे? तुम्हाला सांगतो, हा जो आहे ना हा याची चोर बॉडी आहे. हा. म्हणजे कपड्यात ती बॉडी लपते. हा. आणि कपडे काढले ना हे दिसते बा. हो का? नमस्कार मॅम. हा. मी खाली. आणि हा जो आहे ना हा मी XXX. खाली ट्रिपल एच मी XXX. ट्रिपल एच याची बॉडी आहे ना पोलीस बॉडी आहे. म्हणजे कपड्यातून पण दिसते बॉडी. हे बघा हा बलती बारी वेट लिफ्टिंग करतो तो. आणि हे तो ज्युनियर आहे तो. तुम्हाला सांगतो अशा बॉडी बिल्डर आहेत ना, यंदाच्या मुंबई श्री आमच्याच, महाराष्ट्र श्री आमचेच, भारत श्री आमचेच. श्री श्री रविशंकर पण आमचे. काय म्हणाले हे? नाही ते आध्यात्मिक गुरु आहे ना, आध्यात्मिक गुरु आहे ना त्याचे, तो त्यांना फॉलो करतो म्हणून बॉ असं काही नाही. ओके. कशी बॉडी कमवलीत कशी तुम्ही? म्हणजे 5 मिनिटात. मॅडम 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 5 मिनिटात सांगता येणार नाही त्याला असं म्हणायचं. ऍक्च्युअली मॅम नाही म्हणजे मला असं विचारायचं की तुम्ही काय डाएट केलं? डाएट हा म्हणजे एवढी बॉडी कमवली, डाएट काय केलं? म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मी रात्रीचा फोडणीचा भात खातो. त्याच्यानंतर काय करतो, दुपारीला काम बिम आपलं असतं ना काम, मग चिवडा फरसाण पाव असं काय पण चालतं. पण संध्याकाळी आपण ऐकत नाही, 2 अंडी पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि अंडी पण कसं पांढरं फेकून देतो, फक्त पिवळं खातो. हा. आणि संध्याकाळी मग इक्बालच्या गाडीवरची चायनीज भेळ आणि मंचुरियन असं आपल्याला लागतं. हा आपला म्हणजे प्रॉपर आहे. हे काय कुठला आहार घेतायत हे काय चायनीज भेळ मंचुरियन? आमच्या कंपनीने फक्त डाएट साठीच तुम्हाला 5 लाख रुपये दिलेत. नाही, नाही, लक्षात येत आहे का तुमच्या? फालतू आर. माझं लिक्विडवर चालतं. दाढी माडी स्ट्रॉंग बॉडी. काय म्हणाले? म्हणजे तो असा माडी पण उचलू शकतो असं ते चाललंय. ऐका ना ते त्यांचं जुनं डाएट सांगतायत. हा. इकडे रे इकडे आहे ना. काय रे? काय सर काय गुरु? अरे तुझ्या बापाने अंड्यातलं पांढरं फेकलं होतं का रे? मी तसंच खातो चपाती बरोबर. अहो तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन बघा ना. हा. ट्रिपल एच वजन उचलून दाखव मॅडमला. हा. मी सांगणार. हा. हा उचलेल ना आज, त्यानंतर याला उचलायला लागेल. काय रे? काय? उचला ना. त्याला सांग सफरचंद सरकलंय. त्याचे सर मला काही कळलं सरकलेत त्याचे. सफरचंद आहे ना सफरचंद, ते ज्याच्या घशात अडकले तो सफरचंद खातो. अँड ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे फ्रॉम यू. खाली. आता तू वजन उचलून दाखव रे. सहज कसं उचललं? अरे जरा तरी ऍक्टिंग करणारे वजनदार येणार ते. नको तिथे ऍक्टिंग करू नको, हलका येते. खाली तू उचल रे भाऊ. पावडर लाव. तोंडाला पावडर नको लाव, फक्त हाताला लाव. उचल. व्हेरी गुड बॉय. कम ऑन. पुश. गुड गुड गुड. मोर रिपिटेशन. व्हेरी गुड. खाली बस झालं. आता तू ट्रिपल एचला दे. ट्रिपल एचला. एक मिनिट इकडे. हे त्यांनी एवढं सहज कसं काय फेकलं तिकडे? ट्रेनिंग तसं दिलंय. चल मार रे भाऊ. मार. काय झालं? सपोर्ट पाहिजे का? सपोर्ट काय झालं काय? एक मिनिट. तुमचे हँड लॉक झालेत का? मसल्स लॉक झालेत का? हा? मसल्स लॉक झालेत का? काय काय होते झालंय? त्यांना? बघा काय झालं?
सफरचंद पिचलं. नाही काय नाही काय होतंय? काय नाही काय आहे, तो नाश्त्यात सफरचंद खातो त्याला ते नेहमी आठवत असतं. प्रॉब्लेम आहे त्याच्यात. ठीक आहे, ओके. नाव शो मी युअर ट्रायसेप्स. शो मी युअर ट्रायसेप्स. आय वॉन्ट टू सी. कुठे असतात ट्रायसेप? काय कुठे असतात माहितीये? मला विचारताय? मी दाखवतो. हा पशा दाखव ट्रायसेप. दाखव ट्रायसेप. पशा दाखव. दाखव ट्रायसेप. दाखव. दाखव. मी काय गाजवताय? काय दाखवतोय सांगायचं. मत्सर मत्सर येत नाही ते, मत्सर. कुठे ट्रायसेप. ट्रायसेप्स? दाखव. ट्रायसेप. काय काय करताय ते? ट्रायसेप्स कुठे आहेत? व्हेरी सिम्पल थिंग. तुम्ही मॅडम दुसरं काहीतरी ट्राय करा ना. हे नको ट्रायसेप नको. मला दुसरं सांगा ना. कोण आहेत? 20 लाख रुपये स्पॉन्सरशिप दिली आम्ही आमच्या कंपनीने यांना. हे परवा उभे राहणार कॉम्पिटिशनला. मॅडम ह्यांना काच आणि नाही कूल डाऊन. ते काय आहे ना, गावाचे बिल्डर आहेत ते. गावाचे तुम्हाला बघून लाजून राहिले. त्यांना आहे ना बेंडकुड्या वगैरे हे अशा गोष्टी. बेडकी विचारा. पेटकुळ विचारा. बघा, बेडकी आमच्याकडे. कापसूस इकडे इंडियामध्ये नसतं ते. फॉरेनला असतं सगळं. तुम्ही पोजिंग बघा ना यांची. पोजिंग मारा रे मॅडम समोर. आता यांची आहे ना जुगलबंदी बघा. ए मुजिक. आता सध्या बघा. हे बघा. अरे 2 वर्ष झालं तू वाट आणलायस मला. जाड्या पर्सनल मध्ये जाऊ नको हा? तुला सांगून ठेवतो पर्सनल मध्ये जाऊ नको. तुझ्या आता तू गेलास का? आता तुझ्या गाड्या ब्रेक नको मारू. मार नको. मॅडम ते खोटं आहे पण आमची बॉडी खरी आहे याची. मला तुमचे कर्ट्स दाखवा ना. कर्ट्स पाहायचेत मला. कर्ट्स पाहायचेत. कर्ट्स. मॅडम नाही मला जरा कर्ट्स पाहायचेत. बघू नाही तुम्ही बिल्डर आहात ना. कर्ट्स. मॅडम मी उघडा जाऊन माझे कट्स दाखवले ना तर माझे सगळे सीन कट्स होतील. लाज नाही वाटत? थर्मोकॉलचे तुम्ही आधी मला कर्ट्स दाखवा. तुमचे कर्ट्स दाखवा. सिक्स पॅक्स फिरलेत. 1 2 3 4 5. अरे ते पण तुम्हाला माहित नाही की 6 पॅक असतात आपल्या इथे. 5 पाव घेऊन फिरता तुम्ही. येताना 6च होते. भूक लागली आहे खाल्ला. आणि तू रे बनपाव. ए बनपाव तुझे कट्स दाखव. दाखव तुझे कट्स. मी फळांवर जोर दिलाय. कुठे? इकडे बघा. एक पडलं एक इकडे आहे. हॅलो
हा सॉरी अरे ते कुठे आहेत ते सगळे हे कपडे बिपडे सगळे चल तयारी कर ना. चल चल खालीजी इकडे या ना इकडे या लेट झालं सॉरी ना लेट झालं एक मिनिट काय काय किती 20 लाख रुपये दिलेत ना आमच्या कंपनीने स्पॉन्सरशिप 2 दिवसात 20 लाख परत करायचे अरे बापरे नाहीतर मी तुमच्या जिम वर केस करीन नको ना मॅडम असं नका करू ना तुम्ही ओ मॅडम ऐका ना तुम्ही संदीप प्रसाद फालतू असं कोणी म्हणणार नाही. संदीप प्रसाद फालतू असं कोणी म्हणणार नाही. श्याम नम्रता बिंडोक असंही कोणी म्हणणार नाही. तुमचं स्किट टुकार असं कोण म्हणतील. पप्पा तुम्हाला परत आता फटके पडतील कळलं ना. ही तुम्ही जी कमावलेली बॉडी आहे ती तुम्ही या माणसावर वापरणार आहात. येस तुमच्या मनात त्याला बडवावं असं आहे तर मी तुम्हाला मदत करते. एक छोटासा ब्रेक घेते. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्ही पाहताय कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. आता मी वळणार आहे चेतनकडे. चेतन अर्थात तुला माहितीच आहे मी काय विचारणार आहे. एक नाही तर 2 मुली तुझ्या प्रेमात पडतायत या सिनेमामध्ये. काय फिलिंग आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव फिल्ममध्ये आहे समीर वानखेडे. बरं खूप सिंपल साधा जीव ओतून प्रेम करणारा आणि कसा त्याचा गोंधळ होतो कारण 2 सिस्टर्स त्याच्या प्रेमात पडतात आणि कुणाशी त्याचं मन जुळतं शेवटपर्यंत ते मलाही कळत नाही. आणि मग शेवटी एक कविता या फिल्ममध्ये कविताचा उल्लेख आम्ही खूप केला आहे आणि पोएट्री कारण आजकाल माझे जे एजची जी मुलं आहेत आपली ते विसरतात द इम्पॉर्टन्स ऑफ काय बोलतो आपण पोएट्री. तर या फिल्ममध्ये आम्ही ते आणलंय आणि होपफुली सगळ्यांना ते आवडेल. नक्की आवडेल. पण तुला या कविता आवडतात का. उत्स्फूर्त कविता आहेत. आय लव्ह यू. यांच्या सिनेमावर मला एक कविता सुचली आहे. तुमच्या सिनेमाचं नाव आहे फोटोकॉपी. तुमच्या सिनेमाचं नाव आहे फोटोकॉपी. यावर्षी तुम्हाला मिळणार खूप साऱ्या ट्रॉफी. चोरावर मोर असं आपण अनेकदा ऐकलेलं आहे. पण आता इथे आपण बघूया की या चोरावरती मोरे जास्त भारी पडतात का. काय समजलं. बेलेंची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला. बेलेंची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला. बेलेंची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला. मला माहित नाही डाकूवरचं गाणं कोणतं आहे आणि जरी मला माहित असलं तर मी कोणाच्या बापाचं काय जाते मी हे गायलो तर. आता वाट सरू येतील त्यांची वाट लावणार आहे मी. वाट सरूंची येऊ दे बघतो कोण. अगं शालू आला जोका दे ग मैना आणि शालू जोका दे ग मैना. शालू जोका दे ग मैना. उघडी नाही आणली रुचलीचा मैना. उघडी नाही आणली रुचलीचा मैना. शालू जोका दे ग मैना. शालू जोका दे ग मैना. शालू जोका दे ग मैना. शालू जोका दे ग. थांब. गोळ्या कशाला मारत. तुझ्या काय स्टेप बसवायला गोळ्या मारत नाही. कशाला बसायला फुकट घालतोय सगळ्या गोवाल्या. वाटसऱ्या वाटसऱ्या बोलू नको. वासऱ्या बोल लगेच पंच येतो. काय पंच काढायला आलो इथं. लाज वाटते काय वासड्या तुला. मग इथं नुसता परडे घ्यायला आलाय. इथं बघ सगळं पंच काढायला आलेलाय. तू वाटता की कोजीराव पंच न काढणार. टाकू मी टाकू. पण नेमका कामधंदा काय पोटा पाण्याचा व्यवसाय काय तुझा. टाकू हे मला कळलं पोटा पाण्याचा. डाकूच आहे मी. हाच माझा व्यवसाय डाकू. टाकू चाकू बोल चाकू. चाकू तुझा बाप टाकू. टाकू बोल चाकू. कुराड बोल कुराड. कुऱ्हाड. तरी पण तुझा बाप डाकू. आता कोणी आला का नाही?
सुरी बोल सुरी. चोरी नाही बोलणार, मला माहिती आहे, तरी पण तू बोलणार. तुझा बाप डाकूच. नाही नाही, आता वेगळं नाही, नाही, तसंच बोलणार. तसंच बोलणार आता तू. वेगळं तयार केलंय मी आता. बरं, देवा मग. शपथ. बोल सुरी बोल सुरी. बर सुरी. तुझा बाप करतो चोरी. घे. गोळी मारी ना, गोळी मारायला बाग. काय आलं? मी तुला लुटायला आलोय. अरे मी काय दसऱ्याचा सोना आहे मला लुटतोयस तो. दसऱ्याचं सोनं नाही रे, मग? मी दुसऱ्याचं सोनं लुटतो. सगळं काढ, सोनं नाणं सगळं काढ, नाहीतर एक गोळी अशी आकाशात आणि दुसरी गोळी डोक्यात. खरंच तू डाकू आहेस? डाकू आहे मी, डाकू. म्हणजे मला खरंच लुटणार आहेस तुला लुटणार. ए बाबा नको ना असं करू प्लीज. का? नाही नाही ठीक आहे, लुटायचं तर लूट मला. खरंच सगळं माझं दागिने घे, सगळं कपडे काढून घे, हवं तर सगळं घे. पण एक बोलू बेटा तुला. बेटा? बस, काय आहे, तुला वाईट नाही ना वाटणार? हात काढ. नाही ना, हात नव्हे, तू ना माझ्या पोरासारखा दिसतोयस. का पोरग मेलय वय? नाही झालाच नाही अजून. हा? अरे, झाला असताना तर सेम टू सेम तुझ्यासारखा दिसला असता. अरे माझ्यासारखा कसा काय झाला असता? ते असे सेम आत गेलेले डोले, असं विस्काटलेलं केस, तुझ्यासारखा वाया गेलेला. नाही, नाही, जेवण बोल बाग काढ, नाही तर गोळी घालेल. नाही, चल लवकर लवकर काढ. ए बाबा, जे आहे ते काढ लवकर नाही, काढ. सगळं देतो बघ, सगळं दागिना बघ, घड्याला आहे, 5 तोल्याचा गळ्यात चेन आहे, सगळं कपडे बिडे सगळं देतो. माझा पोरगा हो, अरे मी सगळं देईन, माझी सगळी इष्ट तुझ्या नावावर करीन मी. ऐक माझा, ऐक ऐक. काय झालं बाई, काय नेमकं कळलं असं बोल. अच्छा रडू नको, रडू. होशील माझा पोरगा, होशील? होईल की? कन्फर्म होशील? होईल तुझा पोरगा. ए बेटा, ए बेटा. ए मला पप्पा बोल ना एकदा. नाही जरा मोठ्याने बोल, माझे कान आसुसलेत पप्पा ऐकायला. मोठ्याने बोल ना, पप्पा पप्पा बोल ना. पप्पा अजून मोठ्याने बोल. पप्पा. अरे बेटा बेटा बेटा, माझा वारस मला सापडला. सगळी इस्टेट तुला मी देतो, रडू नको बेटा. चाल चाल. डोळ्यातलं पाणी बोल, डोळ्यातलं पाणी बोल. का पुसू? ते काय आहे, पाणी साठलेलं असलं ना की डेंगूचं डास त्याच्यात अंडी घालतात. त्याच्यामुळे डेंगू न्यायची का आपल्याला घरात? आपण घरात जायचं. चल 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 चल. आणि हा बघ, मी काय म्हणतो, जाता जाता आहे ना तिथं मध्ये पोलीस चौकी लागेल, तिथनं जरा हजेरी लावून जायचं आपल्याला. हजेरी? होय होय, चौकीत हजेरी? ते चूक झालेली आहे. आता माणूस म्हटलं चुकी होणार. काय केलंस तू? ते काय झालं, मी कुलूप म्हणजे घराचा कुलूप उघडीत होतो, तर काय चावीच खिशात नाही, त्याच्यामुळे कुलूप तोडीत होतो. त्यात काय एवढं, पण गैरसमज काय झाला ती सांग की. नाही, त्याच्या मागे बँक होती ना, कुलूप बँक होती ती. अरे तू काय डोक्यावर पडलायस? नाही. हा, तू बँकेचा टाळा तोडला, तू चोरी गेली चोरड्या, आणि मला बोलतो सर जाय तुला गोळी मार. नाही नाही, देवा शपथ, मी चोरी अशी मुद्दाम नाही केलेली. मग? ते मी, मला झोपेत अशी सवय आहे घाणेरडी. झोपेत सवय हो, म्हणजे? मी आता झोपेत चालतो का नाही, आम्ही कुठं परवा चिपळूणला जाऊन आलो माहिती. चालत? चालत झोपेत काय पण होतं का ना माझ्या हातात ना. तर काय झालं, त्याशी झोपेत ना आता निघालो, मला वाटलं मी घरात निघालोय, घरचा आपला लॉक उघडाय गेलो, खिशाला चावीच नाही. चावीच नाही? दगड घातला आणि लॉक फोडीत होतो, तर त्याच्या माग बँक, त्याच्या माग पोलिसांनी पकडला ना मला. पोलिसांनी पकडला हो तुला? हो, मी खरंच सांगतो तुला. हा बघ, तू काय तयार नाही झाला असतं की माझी सगळी प्रॉपर्टी मी कोणतरी दान करीन. माना काय? नाही असं नाही, असे कसे कोणाला देशील? मी आहे ना, मी येतो, बोल ना तुझ्या. चल चल. पण मी काय म्हणतो, जरा आणखी वाईस पुढे गेले ना, पुढे एक चौक लागतो. हा, त्या चौकाच्या ना असा कॉर्नरला आपण उभं राहूया. तिथं काय केलंस तू? नाही, तिथे काय केलं नाही ना, तिथं तू नुसतं वरडायचा, काय? त्या माणसाला मारू नका, हा पाप भिरू आहे, मला मारा मला मारा असं बोलायचं. तिकडं नाही, म्हणजे काय झालंय, दुसरं काही नाही, तो तिथं गुंड आहे ना, गुंड, त्याचा लय गैरसमज झाला त्या चौकातल्या गुंडा. काय गैरसमज झाला त्याचा? ते काय झालं, त्याची बायको दिसली ना मला, की माझा डावा डोला ना, ए ती गणपतीची लाइटिंग बंद कर. नाही नाही, असं म्हणजे मी मारीत नाही, तिला बघून अच्छा, तिला बघून तुझी गणपती लाइटिंग चालू होती अशी? त्याच्यामुळे मला मार पडण्याची शक्यता आहे, बाकी काही नाही आहे तसं काही गैरसमज. तुला काय येडा वाटतो का रे मी? नाही, अजून तरी नाही. आहे ना?
काही तर लिहिलंय माझ्या हा तू बायकांच्या छेडी काढतोस हा तू बँकेचे टाळ तोडतोस हा तू काय येडा आहेस का मला काय येडा समजतो जा नाही तर गोळी खाली चालता चालता इथून सकाळी डोकं फिरवलं इकडं नाही. त्याच्या आयला बोनीच्या टायमाला जा जातो नाही, जा नाही जातो ना जातो ते 500 रुपये जरा भेटले असं ते काय झालं ते बस मधनं येऊन जाऊन प्रवास करतो ना हा. तर 6 महिन्यापूर्वीच माझा पास थांबलाय तर नेमकाच कंडक्टरच्या लक्षात आलं आणि मला पकडलं आणि त्यानं खाली उतरवलं माझी सगळी इज्जत गेली माहिती होती नव्हती तेवढी तुझी इज्जत हो सगळी गेली का अरे तुला हाय काय इज्जत होती अगोदर होती हे घे 500 रुपये थँक्यू हा आणि इकडनं सरळ जा जा. आणि 6 महिन्याचा पास काढ हा. आणि परत इकडं दिसलास हा, हा. तो पास असा तोंडावर ठेवील आणि त्याच्यावर बुक्या हाणीन नाही, मी ते चल चल निघून नाही, चल नि- 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 चल जा निघतो, पण ते 6 महिन्याचं जा, पुढं गेलं 6 तर- मस्त मस्त खूप खूप आवडलं ह्यानी ना पहिल्यांदाच माझ्यावर एक कविता केली होती बर. ती मला तुम्हाला ऐकवावीशी वाटते म्हणजे ह्यांचं स्किट बघून मी इतकी खुश झाले ना की मला त्यांनी एक छान कविता माझ्यावर केली होती ती ऐकवते हा कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है गाणं आहे. नाही 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 ताई एक तर मुळात हे गाणं आहे आणि हे यांनी केलेलं नाही साहिल लुधियानवी यांनी हे केलेलं आहे काय म्हणाला त्यांनी लिहिलेलं आहे हे यांचं नाही हे चोरटे आहेत. अहो, या माणसाने मला काय सांगितलं माहितीये काय की ही मी केलेली कविता आहे आणि तुझ्यावर आणि ह्यांचं नाव तिथे लावलं होतं ताई. शाहीर औरंगाबादी यांना बडवलं पाहिजे रे यांना बडवलं पाहिजे गोळी मार ना अरे हे मार, 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 मी सांगते, मार, मार, मार. एक मिनिट त्याच्या आधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया कुठेही जाऊ नका पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला बुलेट हा आता जाण्याआधी आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे की महाराष्ट्रातल्या रसिकांनी हा सिनेमा नक्की का पाहायचा आहे पण तू काय सांगशील खूप दिवसांनी आपल्यासमोर जुळ्या बहिणींचा सिनेमा येतो आहे आणि खूप धमाल फिल्म आहे नेहा राजपाल ज्या आपल्याला गायिका म्हणून माहिती आहे त्यांची ही पहिली निर्मिती असलेली फिल्म आहे 6 वेगवेगळ्या संगीतकारांनी कंपोज केलेली गाणी आहेत जी सगळ्यांना आता खूप आवडत आहेत त्यामुळे म्युझिकल लव्ह स्टोरी आहे ही आणि प्रेमाचा नव्याने शोध घेणारी फिल्म आहे त्यामुळे नक्की बघा मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या टीम कडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते पुन्हा एकदा इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू आणि आजचा भाग इकडेच संपतोय आपण भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर पाहायला विसरू नका